किती स्क्वेअर फूट आहे? 5,75,000. 5,75,000 आणि काही असा स्क्वेअर फूटचा हा प्लॉट आहे. आता या प्लॉटच्या संदर्भामध्ये हा जो FIR दाखल झालेला या ठिकाणी, तर हा FIRसाठी या सर्वांनी बनावट कागदपत्र तयार केले आणि त्यामधून त्यांनी ही खरेदी करून घेतली, आपल्या नावावर करून घेतलं, अशा प्रकारचा हा गुन्हा आहे. आता या गुन्ह्याची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो की ही जमीन जी आहे, ही जमीन फार पूर्वी पेशव्यांची जमीन होती आणि पेशव्यांच्या कालखंडामध्ये एक विध्वंस नावाची फॅमिली होती, विध्वंस आणि भट म्हणून त्यांचा कुटुंब होतं. त्या कुटुंबाला पेशव्यांनी उदरनिर्वाहासाठी ही जमीन दिलेली होती. आता त्या ठिकाणी उदरनिर्वाहामध्ये एक अट दिलेली होती. ती अट होती की तुम्हाला कुटुंबामध्ये जोपर्यंत मुलगा होईल, मुलगाच जन्माला येईल तोपर्यंत होईल, मुलगी आली तर ही अधिकार राहणार नाही. पण त्या कुटुंबामध्ये जोपर्यंत मुलगा होता तोपर्यंत त्यांच्याकडे तो अधिकार राहिला. नंतर मुलगी झाल्यानंतर तो अधिकार संपला. पण ही जमीन जी आहे, ही जमीन सरकार जमा झाली. नंतरच्या कालखंडामध्ये 1883 सालीपासून ही सरकारी जमीन आहे आणि याच काळामध्ये 1920 साली ही जमीन जी आहे ते कृषी महाविद्यालयासाठी देण्यात आली, म्हणजे डेअरी वगैरे अशासाठी कार्यक्रमासाठी ही देण्यात आली. आणि तेव्हापासून आजपर्यंत कृषी विभागाच्या अखत्यारीमध्ये ही जमीन आहे आणि जमीन मोकळी आहे. काही जमीन मोकळी आहे, काहींवर इंग्रजांच्या कालखंडामध्ये बांधकामं झालेली आहेत त्या कृषी विद्यालयाच्या वेगळ्या बाजूला. ही जमीन अत्यंत महत्त्वाच्या अशा ठिकाणी हार्ट ऑफ द सिटी आहे. याच्यात साखर भवन आहे, त्यात कृषी संशोधन केंद्र, आपलं कृषी परिषद आहे आणि या बाजूला ॲग्रिकल्चर कॉलेज, तर त्याच्यामधली ही जमीन आहे. शिवाजीनगर परिसरातली ही जमीन आहे. या जमिनीला फार मोठा भाव आहे. एकंदर आजच्या बाजारभावाप्रमाणे याची किंमत जर पाहिली तर 1,500 कोटी रुपयाच्या आसपासची ही जमीन आहे. आणि 1,500 कोटी रुपयाची ही जमीन या ठिकाणी मधल्या कालखंडामध्ये या लोकांनी, जे विध्वंस कुटुंब आहे यांना हाताशी धरून, हे हेमंत गावंडे, तेजवानी वगैरे या कंपनींनी त्यांच्या हातून मुखत्यारपत्र तयार करून की आम्ही कूळ आहोत, आमची जमीन होती, आमच्या वडिलांनी आम्हाला दिलेली होती म्हणून आम्ही कूळ आहोत, अशा प्रकारचे कागदपत्र तयार केले. या ठिकाणी ही जमीन कृषी महाविद्यालयाच्या अखत्यारीत असताना हा प्रकार त्यांनी 2009 पासून सुरू केला. 2009 पासूनच या जमिनीचा त्या पाठपुरावा करत होते. दरम्यान मधल्या कालखंडामध्ये पुण्याचा DP प्लॅन आला. त्यामध्ये ही जमीन जी आहे, ही जमीन मोकळी जमीन जी आहे ते पुण्याच्या परिवहन विभाग, म्हणजे ज्याला PMT की काय ट्रान्सपोर्ट, पुणे ट्रान्सपोर्ट विभागाला ही रिझर्वेशनसाठी दाखवण्यात आली आणि रिझर्वेशनसाठी दाखवण्यात आल्यामुळे ते पडून राहिली तशी. कृषी महाविद्यालयाचं जर बांधकाम करू शकत नव्हतं आणि ते विकूही शकत नव्हते, ते काही डेव्हलपमेंट होत नव्हती. पण तरीही ही पडून राहिलेली जमीन जी आहे, ही जमीन आमची आहे असं समजून यांनी त्या ठिकाणी हे कागदपत्र तयार करून सरकारकडे अपील केलं. त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली, या हेमंत गावंडे आणि ह्यांनी मुखत्यारपत्र तयार करून त्या ठिकाणी सरकारकडे, म्हणजे तिथल्या कलेक्टरकडे अपील केलं आणि कलेक्टरला सांगितलं की जमीन आम्हाला परत द्या. कलेक्टरने ते नाकारलं. जिल्हाधिकाऱ्यांनी नाकारल्यानंतर ते आयुक्तांकडे गेले. आयुक्तांनी पण त्यांची परवानगी, ही सरकारी जमीन आहे, ही तुमची जमीन नाही म्हणून त्या ठिकाणी निर्णय दिला. त्या निर्णयाच्या वर त्यांनी अपील मंत्र्याकडे केलं आणि मंत्र्याकडे केल्यानंतर मंत्र्यांनी पण ती परवानगी नाकारली म्हणून ते हायकोर्टामध्ये गेले. हायकोर्टात गेल्यानंतर परत हायकोर्टाने सांगितलं सरकारला की 4 आठवड्याचा निर्णय घ्यावा आणि त्याप्रमाणे सरकारकडे ते आली, केस आली. निर्णय सरकारकडे येत असताना सरकारने परत ते नाकारले. या दरम्यान 2016 साली, 2015 साली, 2014ला ही फाईल जी आहे, ह्या 2014च्या सुमारास याच्यावर TDR मिळावा. ही विकत तर घेता येणार नाही, त्यात परिवहन विभागासाठी अखेर आहे, ही जमीन आमची आहे असं दाखवून
ह्या जमिनीवर TDR मिळावा म्हणून त्यांनी पुणे महानगरपालिकेकडे यांनी अर्ज केला आणि पुणे महानगरपालिका जवळपास यांना TDR देण्याच्या मनस्थितीमध्ये आली. फाईल जी आहे त्या अंतिमतः TDR देण्याच्या संदर्भात, TDRचा पैसा देण्याच्या संदर्भामध्ये मंजुरीपर्यंत आली. दरम्यान त्या कालखंडामध्ये हा विषय माझ्याकडं 1914च्या कालखंडात मी विरोधी पक्षनेता होतो. त्या कालखंडामध्ये हा प्रकार माझ्या लक्षात आणून देण्यात आला. एक रवींद्र बराटे म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ता होता, त्याने हा विषय माझ्या लक्षात आणून दिला. आणून दिल्यानंतर मी सरकारला आणि कमिशनरला पत्र लिहिलं. ते पत्र लिहिलं जवळपास 15 जून 2014ला. माझं पत्र आहे एकनाथ खर्च म्हणून, एक सर्वे नंबर 62, फायनल प्लॉट नंबर 14, बोपोडी पुणे या सरकारी मालमत्ता मिळकतीच्या बनावट कागदपत्राच्या आधारे शासनाची फसवणूक करून मिळवण्याबाबतचं माझं पत्र आहे. आणि त्याच्यात खाली लिहिलं आहे की शासन निर्णयाचा अवमान न करता कृषी विद्यापीठाच्या ताब्यात असलेल्या व शासनाच्या मालकीचा जागेचा TDR मंजूर करू नये असं मी सरकारला सूचना केली. पण तरीही त्याच्यावर कुठलीही कारवाई पुढच्या कालखंडात झाली नाही, त्या कालखंडातही झाली नाही. म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा विषय देवेंद्र फडणवीस आणि मी, त्या कालखंडामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस आणि मी या दोघांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षात असताना आम्ही परत मांडला, विधानसभेमध्ये मांडला. आणि विधानसभेमध्ये केल्यानंतर जे चौकशी सुरू झाली किंवा चौकशीचा आदेश दिले की ठीक आहे आमची चौकशी करतो. फडणवीस साहेबांनी माझ्या त्या विधानसभेतल्या याच्यामुळे त्यांनी तिची चौकशी सुरू करायचे आदेश दिले. दरम्यानच्या कालखंडामध्ये हा जो प्रस्ताव होता हा माझ्याकडे प्रलंबित होता, माझ्याकडे आलेली फाईल होती या TDRच्या संदर्भामध्ये. आणि मी राजीनामा देईपर्यंत सदर जमीन कृषी महाविद्यालयाच्या नावे राहील याबाबत मी ते आदेश दिले होते आणि त्याचे हक्क संरक्षित केले. म्हणजे मी हा आदेश दिला होता त्या संदर्भामध्ये की ही जमीन आपली आहे, ह्या जमीन कोणाला देता कामा नये. मधल्या कालखंडामध्ये ह्यांनी ती जमीन आपल्या नावावर लावावी म्हणून जो प्रयत्न केला किंवा त्यांनी हा TDR मिळवण्याचा प्रयत्न केला आणि मिळवला. म्हणजे त्यांनी ही जमीन त्या कालखंडामध्ये 2015च्या सुमारामध्ये जवळपास त्यांनी त्याच्या अधिकारामध्ये मिळवली. हे असताना मग हे चुकीचं आहे म्हणून मी कृषी मंत्री होतो, महसूल मंत्री होतो आणि कृषी मंत्री या नात्यानं हा सगळा जो फाईल आहे ती माझ्याकडे होती आणि याच्यावर कारवाई होत नव्हते. म्हणून ॲग्रिकल्चर कॉलेजच्या डीनला त्या कालखंडामध्ये मी सूचना केल्या की आपली जमीन आहे आणि आपली जमीन हडप करण्याचा हा प्रयत्न होतो आहे, म्हणून याच्या विरुद्ध हेमंत गावंडे आणि ते जे सगळे आहेत त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. म्हणून आमचे जे डीन त्या कालखंडामध्ये होते त्या डीनने त्या ठिकाणी माझ्या सूचनेनुसार शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा या हेमंत गावंडेच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. ती FIRची प्रत माझ्याकडे आहे, म्हणजे त्यावेळी गुन्हाच दाखल झाला. आता प्रश्न असा आहे की ज्यावेळेस मी माझ्या सूचनेनुसार त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्यामध्ये हेमंत गावंडेने कशा रीतीने बनावट कागदपत्र केले आहेत ह्याचा उल्लेख त्याच्यामध्ये आपण केलेला आहे. आणि त्या फिर्यादीमध्ये म्हणजे ही एक सांगतो तुम्हाला की 1/2/2015ला हा गुन्हा दाखल करण्यात आला, 1/2/15ला. आणि त्यामध्ये संशयित आरोपी म्हणून ते केले. तर बोपोडीतल्या जमीन प्रकरणी खडसे माहिती देत आहेत, त्या संदर्भातले अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवूच. आणखी एक महत्त्वाची घडामोड आहे, दहिसर टोल नाक्याच्या मुद्द्यावरून संजय एकबोटे, प्रशांत वाघमारे, नगर अभियंता पुणे, मंजुषा इधाते व इतर हेमंत गावंडे गुन्ह्याच्या तपशिलाच्या संदर्भामध्ये ही माहिती दिली. आत्ता जो गुन्हा काल दाखल झाला योगायोगानं त्या गुन्ह्यामध्ये हेच आरोपी आहेत, सेम गुन्हा आहे. 2015ला जो गुन्हा दाखल केला